नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या शेताची मेहनत सुरू आहे। हे पाय बाजरीचं रान होतं। आपण काय केलं तर याला बाजरी फक्त वरून खुडून घेतली होती, बाकी येताना का सरमाड आपण तसंच ठेवलं होतं। पहा तुम्ही पाहू शकता, सरमाड उभं आहे आणि आज आपल्या शेतात आता ट्रॅक्टर आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती मेहनत झालेली आहे, सगळं याचा भोगा होऊन बसलेला आहे। हे पहा बारीक भोगा झाला याचा। तर याचं कारण काय, याचं खत पण सापडतं आपल्याला, याचं खूप मोठं आपल्याला खत सापडतं आणि जो आपल्याला नाही का याला बाया लागणार आहेत काढायला, तो खर्च पण आपल्याला म्हणजे हे होतं। बाकी रान पण तुम्ही पाहू शकता किती चांगलं झालेलं रान, हे असं होतोय तुम्ही बघू शकता मित्रांनो। 16744 XT ट्रॅक्टर आहे, रोटा चांगला आहे, खुली पण चांगली आहे, गवत एखादा ठिकाणात असं पहा, असं गवत राहतंय एके ठिकाणी। नाही पहा खुली इतकी 4-5 बोट आतमध्ये शिरत आहे रोटर। आता आपल्या याच्यात काय करायचं, आता रोटर झाल्याला आपल्या याच्यात नांगरट आणायची आहे। नांगरट झाल्यावर एक 5-10 दिवस आपल्याला रान तळून द्यायचं, चांगलं 10-15 दिवस। मग त्याच्यानंतर मग याला रोटा आणून एक पाळी हाणायची मोठ्या ट्रॅक्टरनी। मग रानात जे गवत आहे एखादा राहिलेलं गवत, तसं नांगरटिंग गवत राहत नाही, पण पाळी हाणली तर रान चांगलं होतं, आणखीन चांगली मेहनत होती। तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।